रागादिरोगान् सततानुशक्तान् शेषकाय प्रसुतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जगान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै भिषजां साधुवृत्तानां भद्रमागमशालिनाम् अभ्यस्तकर्मणां भद्रं भद्रं भद्राभिलाषिणां. सभागृहामध्ये उपस्थित असलेले माझे सगळेच वैद्य बंधू भगिनी, सगळ्यात सुरुवातीला आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक भगवान धन्वंतरी आणि त्यानंतर माझे जेवढेही ज्येष्ठ वैद्य होऊन गेले त्या सगळ्यांना नमन करतो आणि तुमच्यासमोर बोलायला सुरुवात करतो. खरं म्हणजे व्याख्यानाच्या निमित्ताने देशभरात फिरणं होत असतं आणि मी अनेकदा सांगत असतो की आपल्याकडे कोणाचा पाहुणचार आदरातिथ्य हे जर का बघायचं असेल तर ते गोव्यातल्या लोकांचं बघावं. गोयकारांचा जो पाहुणचार असतो तो अतिशय वाखाणण्याजोगा असतो, अतिशय मनमिळावू असलेली माणसं आहेत. पण गेल्या 1.5 वर्षापूर्वी आणि या वेळेला सुद्धा जो अनुभव मला आलाय, याच्यानंतर आपले लातूरकर सुद्धा गोयकारां एवढेच आहेत, त्यांच्यापेक्षा कुठेही कमी नाही आहेत, एवढी गोष्ट 100%. खरं म्हणजे आज हे जे पॅम्पलेट एक दिलेलं होतं, फोल्डर जो सहज नजर फिरवत होतो आणि बाकीचे जे सन्माननीय वक्ते आहेत सगळेच जणांची माहिती त्याच्यावरती फार सुंदर दिली आहे. बघता बघता सहज माझ्या डोक्यामध्ये विचार आला की म्हटलं यांच्यात ऑड मॅन आउट मीच दिसतोय. हेअरस्टाईलनी नाही म्हणत आहे, पण एक आहेत ते माननीय कुलगुरू महोदय आहेत आपले, अन्य 2 जण पाटणकर सर आहेत, दामले सर आहेत, दोघंही जण गुरुकुलं चालवत आहेत. तिसरे आपले मलवाडे सर आहेत, तेही कूल आहेत. मग एवढं सगळं थंडा थंडा कूल झाल्यानंतर काहीतरी हॉट पाहिजे म्हणून बहुतेक नाही, मी माझ्या दिसण्याबद्दल वगैरे बोलत नाही, एवढे गैरसमज मला नाहीत स्वतःबद्दल, असण्याबद्दल बोलतोय. कारण काय त्याचे पित्त असतं ना, ते कुठेतरी शांत बसून देत नाही आणि ते सतत कुठेतरी काही ना काहीतरी उद्युक्त करत असतं पुढे काम करण्याकरता. साधक पित्त आपण ज्याला म्हणतो त्याची सगळी कार्य आहेत ना शेवटी, आणि त्यामुळे मी हा शब्द वापरला, दुसरं तिसरं काही नाही. खरं म्हणजे 1.5 वर्षापूर्वी लातूरमध्येच हा विषय मी मांडलाय. मग आता पुन्हा मी विषय का मांडतोय? त्या 1.5 वर्षामध्ये काही परिस्थितीमध्ये बदल झालेत का, काही सुधारणा झाल्यात का होती ती परिस्थिती त्याच्यापेक्षा अधिक वाईट होत चाललेली आहे, या सगळ्याचा एक थोडासा आढावा घेण्याकरता म्हणून खरं म्हणजे मी तुमच्यासमोर उभा आहे. जैन मुनिश्री आहेत एक आचार्य तरुण सागरजी, अतिशय प्रसिद्ध असलेले, सुंदर त्यांची व्याख्यानं प्रवचनं, फार सुंदर संदेश देतात, आपण ऐकले असतील. त्यांच्या प्रवचनांना म्हणतात कडवे बोल, कडवे प्रवचन किंवा कडवे बोल. त्यांना एका दिवशी एका पत्रकारांनी विचारलं, म्हणाला आचार्य श्री तुम्ही तर जैन मुनी आहात, एक महंत आहात, मग तुम्ही कडवे प्रवचन असा शब्द का वापरता, काय कडू असतं नेमकं? त्याच्यावर त्यांनी दिलेलं उत्तर खूप छान होतं. आचार्य त्याच्यावरती असं म्हणाले की मी जे बोलतो ते बोल कडवे नसतात, मी जे बोलतो ते खरं बोलत असतो आणि ज्यांच्या मनामध्ये खोट असते त्यांच्या कानाला कुठेतरी ते कडवट वाटत असतात. आज कदाचित मी जे मुद्दे मांडीन त्याच्यातले काही मुद्दे काही जणांना खटकतील, नाही अशातला भाग नाही, पण कुठेतरी आपण स्वपरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या अगदी आपल्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित असलेल्या अशा आहेत. आणि म्हणून खरं म्हणजे माझा आग्रह असतो की अनेक CME अनेक ठिकाणी होत असतात, होत राहाव्यात. मगाशी आपल्या MCMच्या अध्यक्षांनी जसं सांगितलं तसं त्याचेही पॉईंट्स कॅल्क्युलेट केले जाणार आहेत किंवा या सगळ्या गोष्टी. तद्विद्य संभाषा बुद्धिवर्धनानाम हे आचार्य चरक सांगतायतच, पण त्याच्याच बरोबरीने शास्त्रार्थ हा केव्हा हो? ज्या वेळेला आम्ही महाभारत वाचतो त्यावेळेला आम्हाला असं दिसतं की महाभारतकार सांगतात शस्त्रेण रक्षिते राष्ट्रे शास्त्रचिंता प्रवर्तते. शास्त्रार्थ कुठे करायचा, शास्त्राची चर्चा कुठे करायची? ज्या वेळेला आधी तुमच्या पूर्ण देशाच्या राष्ट्राच्या ज्या सीमा आहेत त्या शस्त्रांनी बळकट झालेल्या असतील, तेव्हा थोडक्यात तुमचं जे क्षेत्र आहे ते आधी पूर्णतः सुरक्षित आहे का याचा विचार हा पहिल्यांदा करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग शास्त्रार्थ. शास्त्रार्थ हा महत्वाचा आहेच, तो होणारही आहे, पुढचे नामवंत वक्ते तुमच्या समोर तो ठेवतील. पण आज जसं मी सुरुवातीलाच उतरलोय म्हटल्यावरती ओपनिंग बॅट्समनचं काम काय असतं आपल्याला माहिती आहे, फटकेबाजी करायचं, तेवढं माझ्यावर सोपवलेलं आहे आणि ती मी यथेच्छ करत असतो. त्यामुळे ते एक मुद्दे आवर्जून तुमच्या समोर मांडणार आहे. खरं म्हणजे एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ऐकली असेल,
की एक जंगल होतं. त्या जंगलामध्ये एक वाघाचा बछडा होता छोटासा. त्याच्या आई वडिलांना एका शिकाऱ्याने कोणीतरी मारून टाकलं आणि त्यानंतर मग तो पडत धडपडत इथे तिथे बापडा शोधत होता, कुठेतरी काहीतरी आसरा मिळतोय का. आणि मिळता मिळता तो जाऊन मिळाला एका जंगली कुत्र्यांच्या कळपाला. बरे, जंगली असले तरी कुत्रेच, त्यामुळे कुत्र्यांचे गुणधर्म हे त्या जीन्समध्ये आहेतच. मग आपल्याबरोबर त्यांनी ह्यालाही वाढवायला सुरुवात केली. मग वाढवायला सुरुवात केली, हाही सगळं ॲडॅप्ट करत गेला. ते काय काय सांगतायत त्या सगळ्या गोष्टी. मग त्यांनी कळपानी शिकार कशी करायची हे त्याला शिकवलं. वाघ कधी कळपाने शिकार करत नसतो बघा, पण ह्यांच्याबरोबर राहून शिकला कळपाने शिकार कशी करायची. वय वाढत होतं तसतसं अजूनच या सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या. जमीन कशी उकरायची, शेपूट कशी हलवायची, सगळं शिकला. त्या जंगली कुत्र्यांबरोबर राहिला. मोठं झाल्यावरती एकदा तहान लागली म्हणून पाणी पिण्याकरता त्याच्या मित्रांबरोबर गेला होता आणि एका पाणवठ्यावरती वाकला. आणि वाकल्यावरती कुठून तरी वरून एक असा मर्मभेदक आवाज ऐकायला आला. अचानक आश्चर्य वाटलं त्याला आणि वर बघितलं, एक डौलदार जनावर उभं होतं वरती एका खडकावर. छान असं पिवळं धमक, अंगावर काळेशार पट्टे आणि अतिशय तगडा असा तो डरकाळीचा आवाज. वाघच की तो. त्याला बघितल्यावरती ह्याला आश्चर्य वाटलं. म्हणाल काय सुंदर जनावर आहे ना, काय आक्रमकता आहे, काय दरारा आहे. बघितल्याबरोबर एकदम धडकी भरते. आणि त्यानंतर मग मनातल्या मनात कौतुक करत करत पुन्हा खाली वाकला पाणी पिण्याकरता. पाणी प्यायला सुरुवात केली, मात्र बघतोय त्याला लक्षात आलं, अरे हा आपल्यासारखा दिसतो, जुडवा. पुन्हा वर पाहिलं, पुन्हा खाली बघतोय, 100% म्हणे हा अगदी माझ्यासारखा दिसतोय. बाजूला उभा असलेला तो जो जंगली कुत्रा एक होता त्याला त्याने विचारलं, काय रे म्हणे तो प्राणी कुठला आहे. तो म्हणाला वाघ. अरे म्हणे आम्ही दोघं एकसारखे दिसतो. त्याने असं त्याच्याकडे बघितलं, वेडा आहेस का, अरे आपण सगळे जंगली कुत्रे, तो वाघ, त्याच्याकडे बघून काय आपण स्वतःची तुलना करायची का. बेडकी किती फुगली तरी तिचा का बैल होतो. असं म्हटल्यावरती ह्या वाघालाही ते खरं वाटलं. त्या बापड्याने पुन्हा मान खाली घातली आणि पाणी प्यायला सुरुवात केली. थोडक्यात एक वाघ जो वाघ म्हणून जन्माला आला, तो आयुष्यभर त्या जंगली कुत्र्यांच्या कळपामध्ये राहून त्यांच्या सवयीने वागून संस्कारोही गुणांतरा धानमुच्यते असं जे म्हणतात त्याप्रमाणे आयुष्यभर जंगली कुत्र्यासारखाच राहिला आणि शेवट मेला सुद्धा कुत्र्याच्या मौतीने. आज त्या वाघाची जी परिस्थिती होती ना, तीच सगळ्या वैद्यगणांची परिस्थिती आहे. त्यामुळे हे सांगणं गरजेचं ठरतं की कुठेतरी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. आम्ही कधीतरी असं आरशासमोर उभं राहून आपल्याला बघितलं तसा छान कॉन्फिडन्स वाटतो का, चला बाबा आपण एक आयुर्वेदिक वैद्य आहोत. आणि जर तो कुठेतरी डामाडोल होत असेल तर मग ही वेळ आहे की आम्ही विचार करायला पाहिजे की नेमकं चुकतंय कुठे. आणि मला असं वाटतं की याही बाबतीमध्ये आयुर्वेद हा फार उपयुक्त ठरतो. कारण आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की एखादा व्याधी हा कुठून सुरू होऊ शकतो, तर तो बीजदोषात. त्यानंतर मग गर्भिणींनी काही जो मिथ्याहार विहार केला असेल, मग दौरुद विमानजन्य असतील, हे असे सगळे जे व्याधींचे युनिक प्रकार आयुर्वेदाने सांगितलेत ना, ते आज आयुर्वेदाच्या वैद्यांमध्ये सुद्धा सापडतात. म्हणजे विचार करा, आपला आयुर्वेदाच्या ॲडमिशनच्या वेळचा म्हणजे गर्भाधानाच्या वेळचा असलेला जो बीजदोष होता, काय होता, आम्ही इथे ॲडमिशन का घेतली, MBBSला मिळाली नाही म्हणून. मग हे जे रिजेक्शनचा शिक्का असतो की नाही, म्हणजे छान आपण काहीतरी गुलाबाची फुलं बिलं घेऊन जायची सुंदर रोमॅन्टिक अशा डेटवरती आणि तिला द्यायची, आणि प्रपोज केल्यावरती नाही असं उत्तर आल्यावर अरे रे, मग ते जे रिजेक्शनचं दुःख असतं, धक्का असतो, तो काही जणांना आयुष्यभर पचतच नाही. आणि कित्येक वैद्य हे त्याच धक्क्यात असतात की MBBSला ॲडमिशन नाही मिळाली, आता माझं कसं होणार आयुर्वेदाला येऊन. हा बीजदोष. इथून आमचा प्रवास चालू होतो. मग तो सुरू झाला की कॉलेजमधले पहिले काही दिवस असतात ज्याच्यामध्ये मला आठवतंय की आमच्या महाविद्यालयामध्ये पहिल्या काही दिवसांमध्ये सिनियरकडून मला एक प्रश्न विचारला गेला होता की काय मग पुढे जाऊन प्रॅक्टिस कसली करणार. मला 2 क्षणभर कळेच ना. म्हटलं हा काय प्रश्न आहे, प्रॅक्टिस कसली करणार म्हणजे उद्या एखाद्या हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या माणसाला विचारणार आहात का तुम्ही, काय मग पुढे जाऊन काय करणार, टाईल्स विकणार का.
हॉटेल मॅनेजमेंटला आलाय तो त्याच क्षेत्रात करणार, आयुर्वेदाला आलोय आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणार. मग कळलं की काहीतरी मिक्स प्रॅक्टिस वगैरे असाही काहीतरी भाग असतो आणि मग त्याच्याकरता म्हणून अशा पद्धतीने हे असे प्रश्न विचारण्याची प्रथा आली. मग मी त्याला एकदा सहज विचारलं, म्हटलं मित्रा मला एक गोष्ट सांग, एखादं तरी असं MBBSचं कॉलेज तू बघितलंयस का की ज्याच्यामध्ये MBBSच्या फर्स्ट इयरच्या स्टुडंटला त्याचे सिनियर्स असं विचारतात, काय रे पुढे जाऊन प्रॅक्टिस कसली करणार, ॲलोपॅथी का आयुर्वेद का होमिओपॅथी? नाही ना तसं. मग आम्हीच आमचं स्वत्व कुठेतरी गहाण टाकलंय का की फर्स्ट इयरला आल्यापासून इथल्या खच्चीकरणापासून आमची सुरुवात होणार आणि त्यानंतर मग ते दिवसेंदिवस फक्त खच्चीकरणच होत राहणार. बरं यामध्ये भर कोण टाकतं? वेगवेगळे मुद्दे असतात ते सगळे टाकत राहतात. एक तर आमचा सिलेबस जो असा काही धन्य बनवलाय की MBBSची रिप्लिका बनवायची अशा थाटामध्ये सिलेबस बनवलेला आहे. आणि मग याच्यात होतं काय हो, जरा नीट आठवा, पूर्ण BAMSचा कालावधी होईपर्यंत चरक, सुश्रुत आणि वाघभट ज्यांना आम्ही बृहत्त्रयी असं म्हणतो, हे तीनही ग्रंथ आपण अथ पासून इतिपर्यंत एकदा तरी वाचलेत का? नाही ना. का होतंय हे? कारण जो सिलेबस ज्या पद्धतीने बनवायला पाहिजे, मला सांगावं हे आधार आहेत ना आमचे. मी लघुत्रयीपर्यंत जातच नाहीये, ह्याच्याच वरती अडकतोय. हे देखील जर का आमचे पूर्ण होणार नसतील, ते कंठस्थ होणार नसतील, तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढे जाणार आहोत कसे? आणि त्याच्यावरती काही विद्वान असं आजकाल म्हणतात, आयुर्वेद म्हणजे पोथीनिष्ठता, म्हणजे फक्त आप्तोपदेश, त्या पलीकडे ते काही जातच नाहीत. अरे गाढवा, मग त्यापुढे जा ना. कोणी अडवलंय? आयुर्वेद तरी अडवतोय का? आयुर्वेद तरी अडवतोय का? नाही अडवत आहे. आमच्याकडे ज्या अभ्यासाच्या मेथड्स सांगितलेल्या आहेत त्या काय म्हणतायत अरुण दत्त? पाठ, अवबोध, अनुष्ठान अशा 3 पद्धतीने अभ्यास व्हायला पाहिजे. संहितेचं पाठांतर जितकं शक्य आहे तितकं पहिल्यांदी होणं. का? अहो ते टाइमपाससाठी अनुष्टुबात नाही ना लिहिलं त्यांनी. गाणं एखादं सहज लक्षात राहतं की नाही आपल्या? ते बोल तसे असतात, तो रिदम असतो. तोच रिदम ज्या वेळेला आम्ही अनुष्टुप छंदातला पकडतो, वेगवेगळ्या वृत्तांमधला पकडतो. वाघभटांची करामत बघा ना, एक शोधनादी गण घ्यावं फक्त, किती वेगवेगळी वृत्त त्या माणसाने वापरलेली आहेत. ती गेयता दिलेली आहे, कारण बरोबर ती मेमरी आपली स्ट्रक होते. आणि त्यानंतर ते पाठांतर झाल्यावर पुढे काय? अवबोध, म्हणजे त्या प्रत्येक सूत्राची, त्यातली अवयवशः, पदशः नेमका त्याचा अर्थ काय आहे हे भिनवणं, ज्याच्याकरता आम्हाला आमचे कमेंट्रेटर्स, टीकाकार हे मदत करत असतात. वाचली तर. कारण परवाच एका विद्वानांनी मत मांडलं की टीका म्हणजे काय म्हणे, ते चक्रपाणींनी काढलेल्या नोट्स आहेत त्यांच्या. एवढ्या स्वस्तात काढतो आम्ही, म्हणजे चक्रपाणी आणि आम्ही बुद्धी एकाच लेवलची. त्याच्यावर तिथे म्हणतात तुम्ही तुमच्या काढा. म्हणलं स्वतः तरी वाचाल का काढून? तुम्ही तुमच्याकडे सांगायला काय जाते? पण ते टीकाकार आपल्याला एकेका शब्दाचा अर्थ सांगतायत. अहो साधी अष्टांगाची टीका घ्या, अरुण दत्त एवढं लांबलचक जे सांगतायत की नाही, हे मात्र एखाद्या पॅराग्राफमध्ये त्याच्यापेक्षा भलताच अर्थ सांगून मोकळे होतात. पण वाचला तर पुन्हा प्रश्न तिथेच अडतो आमचा. आणि मग आहे ते अनुष्ठान, म्हणजे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये केलेला त्याचा उपयोग. कारण आचार्य सुश्रुत सुद्धा आपल्याला या बाबतीत सांगतायत की फक्त पोपटपंची नको आहे, आपल्याला इथे पौरोहित्य नाही करायचं आहे, आपल्याला त्याच्या पुढे जाऊन काही गोष्टी करायच्या आहेत. मग पेशंट बघत असताना जे जे चरक तिथे सांगतायत ते ज्या वेळेला तुम्हाला रुग्णामध्ये दिसत असतं ना, ती खरी क्लिनिकल प्रॅक्टिस आहे आणि ती त्या संहितेची खरी मजा आहे. मात्र दुर्दैवाने आम्ही संहितेचा अभ्यास जसा करायला पाहिजे तसा करतच नाही. त्या पलीकडे जाऊन आम्ही म्हणतो त्याच्यात काय आहे, भाषांतर आहेत ना, म्हणजे मूळ संस्कृत आम्हाला नाही करायचंय, आम्हाला भाषांतरावर डिपेंडंट राहायचंय, म्हणजे तिसऱ्याच कोणाच्या तरी बुद्धीवर. आता यातून धमाल कशी होते त्याचं एक उदाहरण फक्त देतो मी. कोणाचंही नाव घेत नाही, आपल्याकरता सगळे वंदनीय असलेली व्यक्तिमत्व आहेत. पण चरकांनी वाजीकरणाच्या पादामध्ये एक वाजीकर विहार असा एक पॉइंट घातलेला आहे, आपल्याला आठवत असेल कदाचित वाचल्याचा, ऑप्शनला टाकला नसेल तर. पण वाजीकरण आपण नाही टाकत ऑप्शनला. त्यामुळे त्याच्यामध्ये तो जो पॉइंट आहे त्याच्यात आपण बघतो की सुंदर सूत्र दिलेलं आहे. त्या सूत्राचं मराठी भाषांतर करताना केलंय काय माहितीये का, की झुळझुळ वाहणारी हवा, वाहणाऱ्या नद्या, कोकिळेचा आवाज, पानांची सळसळ, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाजीकर विहार आहेत. हे मराठी भाषांतर आहे.
आचार्य चक्रपाणी काय सांगतात माहितीये का? चक्रपाणी टीकेमध्ये असं म्हणतात की आम्ही हा जो वाजिकर विहार सांगितलेला आहे हा ऋतूंनुसार सांगतोय, आणि त्यामुळे ग्रीष्मामध्ये मंद वाहणारा वारा, पावसाळ्यातल्या झुळूझुळू वाहणाऱ्या नद्या, वसंतामध्ये असलेला कोकिळेचा गुंजारव, काय वेगळ्या लेवलला गेलं हे सगळं. त्या त्या ऋतूत ती गोष्ट ही वाजिकर आहे. बदलला पर्स्पेक्टिव्ह सगळा. म्हणजे आजपर्यंत आम्ही मराठी भाषांतर जे रटत होतो ते काय होतं नेमकं, ह्याचा विचार कधी करणार? आणि मग संहिता वाचन करायचं नाही आणि आप्तोपदेश म्हणून त्याला दूषणं देत बसायची. तुम्हाला एक सहज मजा म्हणून सांगतो की गायटनची 17वी का 18वी प्रिफेज आहे. मी उषाखाली म्हणून वापरायचो, तुमच्यापैकी कित्येक जण अभ्यासतही असतील. पण त्या प्रिफेजमध्ये त्याने असं सांगितलेलं आहे की आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो की कम्प्लीट कॉम्प्रेहेन्सिव्ह फिजिओलॉजी ही आम्ही काढावी, त्याची एडिशन, पण ते होतच नाही. आम्हाला दरवर्षी काहीतरी त्याच्यामध्ये बदल करावे लागतात, कारण आपल्याला प्रत्यक्ष कळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अतिशय कमी आहेत आणि आजवर आम्हाला जे माहीतच नाही अशा गोष्टी खूप जास्त आहेत. पण आम्ही प्रत्यक्षम ही अल्पम अनल्पम ही अप्रत्यक्षम असं जे चरकांनी सांगितलेलं आहे ते विसरून जातो, कारण तो आप्तोपदेश असतो. आणि मग त्यानंतर मग पुढची प्रमाणं ती आम्हाला अप्लायच करायची नसतात. आणि ह्या पद्धतीने होत असताना प्रशस्त पादातलं एक सूत्र जे अतिशय प्रसिद्ध आहे ते मला आठवतं. प्रशस्त पाद असं सांगतात की आद्य पतनात समवायी कारणम गुरुत्वम. हे आपल्याला गुरुत्व वगैरे असं बोललं की झटकन कळत नाही, कारण आपण 11वी 12वीच्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या अतिशय सोफेस्टिकेटेड अशा बॅकग्राऊंडमधून आल्यानंतर पदार्थ विज्ञानचा बाउन्सर आपल्या डोक्यावर पडतो. आम्हाला पत्ताच लागत नाही काय ते नित्यद्रव्य आणि अमुक आणि तमुक. बरं, आमचे शिकवणारे कित्येकदा लांब चेहऱ्यानेच आणि पहिल्या 2 बेंचपर्यंत ऐकू जाईल एवढंच, मागे काही पत्ताच नाही. मग हे जे काय सांगितलंय सूत्र, तर आद्यपतनात समवायी कारणम गुरुत्वम, म्हणजे बॉडी मास जो आहे त्या द्रव्याचा तो त्या द्रव्याला पडण्याकरता प्रयुक्त करत असतो, उद्युक्त करत असतो. आयुर्वेदाची परिस्थिती आज नेमकी तीच झालेली आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता आयुर्वेदाला आलेल्या विद्यार्थ्याचं जे वरून असं धप्पकन पतन होतं ना, त्याला कारण गुरु त्वम असं झालेलं आहे. अशी परिस्थिती आहे सध्या. खरं बोलतोय ना मी? सगळ्यांची नाही मी सांगत आहे, पण काही जण जी आहेत की काय म्हणजे कशा करता शिकवणं कसं चालू असतं काही पत्ताच लागत नाही आम्हाला. आणि मग सेल्फ स्टडी हाही आमचा आनंदच असतो, कारण आम्ही तो 12वीत गाडून मोकळे झालेलो असतो. त्यानंतर परत काढायचं वगैरे. त्यातून संस्कृत इज अन एलियन लँग्वेज. परग्रहावरची भाषा एवढं कोण लक्षात ठेवणार ना? ते काय आत्मनेपद, परस्मयपद, अमुक तमुक कोण लक्षात ठेवतंय? जर्मन्स येतात बाहेरून, पुण्यात राहतात, मराठी शिकतात आणि मग संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करून जर्मनमध्ये ट्रान्सलेट करतात. पण ज्या देशात ती जन्माला आली भाषा त्या देशामध्ये मात्र काय कमालीची अनास्था आहे. म्हणजे मला खरंच वाटतं की फर्स्ट इयर पासूनच संस्कृत करता एखादा क्लास सेपरेट लावला गेला पाहिजे, कारण महाविद्यालयात ते जसं शिकवलं पाहिजे दुर्दैवाने नाही शिकवलं जाते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचे बदल ज्या वेळेला BAMSच्या पातळीवरती घडतील तेव्हा पुढे काहीतरी फरक पडायला सुरुवात होईल. आधी शिकवलं चांगलं जाईल, त्यानंतर पेशंट्सवरती प्रत्यक्ष दाखवलं जाईल. मर्मपीडन आपण अनेकदा रेफरन्स वाचतो बरं का, सहज पुढे जातो. एखादी व्याधी ही असाध्य आहे हे ओळखण्याची सगळ्यात सोपी रीत कुठली, तर तो व्याधी मर्माश्रित असला पाहिजे, दोष मर्माश्रित असले पाहिजेत. कसं ओळखता तो? कधी कोणी विचार केलाय? आमच्या सुदैवाने आम्हाला जे गुरु लाभले त्या बाबतीमध्ये आपल्याकडे येऊन गेलेत पूर्वी वैद्य अनिल पानसे सर. त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष दाखवलं रुग्णावरती की मर्म पीडन, वाघभट असं सांगतात की मर्म ही ती जागा आहे जिथे पीडन केल्यावरती अन्य जागेपेक्षा जास्त दुखतं. करून बघा, तलर हृदयावरती पीडन करून बघा. आत्ता नाही, झोप जाण्याचा पॉइंट वगैरे नाही येतो, त्याला आपण काही नाही करू शकत. पण हे करून बघितलं तुम्हाला लक्षात येईल की हां इथे जास्त दुखतंय. क्वचित कचकन दाबलं की आई ग असंही होतं. मग त्या मर्माच्या ठिकाणी ज्या वेळेला अशा व्याधीमध्ये तुम्ही पीडन करताय
त्या रुग्णाला काहीच होत नाहीये, तो तसाच निपचित पडू नये, याचा अर्थ ते दोष मर्माश्रित झालेत आणि ही गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष रुग्णावरती दाखवली जात नाही, तोपर्यंत तो कॉन्फिडन्स नाही येणार आहे. आणि म्हणून ह्या सगळा जो पॅटर्न आहे त्याच्याही बाबतीमध्ये विचार करणं, कारण आव्हानं मांडत असताना दोन प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो, जो आयुर्वेद शिकवतो, एक निज आणि दुसरे आगंतुज. त्यामुळे निज आव्हानं जी आहेत तीही पहिल्यांदा इथून चालू होतात. त्याच्या पुढे आमच्यापैकी काही जण पीजीला जातात. पीजीचे आहेत ना विद्यार्थी आज? पीजीला गेल्यावरती मग सुरुवात काय असते, आपल्याला का पोस्ट ग्रॅज्युएशन करायचंय याचं उत्तर 90% विद्यार्थी हे लेक्चररशिपसाठी असं देतात. म्हणजे कोल्हटकर सर म्हणायचे की अभ्यास हा 3 प्रकारचा असतो. एक परीक्षेसाठी अभ्यास, दुसरा रुग्णांसाठी अभ्यास, प्रॅक्टिससाठी अभ्यास, आणि तिसरा हा अभ्यासासाठी अभ्यास. आणि क्रमाने अधम, मध्यम, उत्तम अशा प्रकारचे आहेत. आपापला कुठला ज्याचा त्याने ठरवायचा. म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी जो होतो तो आधमच म्हणायला पाहिजे नाही का. पण हा सगळा भाग ज्या वेळेला होतो आपल्याला घडून दिसतो, मग पुढे आमची MDची ॲडमिशन होते आणि ती झाल्यावरती मग रिसर्चेस नावाचं एक जे भूत आमच्या डोक्यावर बसतं. देशाला स्वातंत्र्य मिळून 70च्या वर वर्ष झाली. आमची जामनगरची PG इन्स्टिट्यूट चालू होऊन एवढी वर्ष झाली, पहिली PG इन्स्टिट्यूट ना आमच्याकडची. तिथपासून आजपर्यंत आम्ही आयुर्वेदाची स्वतंत्र रिसर्च मेथडॉलॉजी डेव्हलप नाही करू शकलेलो आहे. कधी विचार करा, आज जे रिसर्च मेथडॉलॉजीने आपण काम करतोय ही मॉडर्न मेडिसिन सायन्सची रिसर्च मेथडॉलॉजी आहे ना, त्याच्यात आयुर्वेद बसणं हे प्रत्येक वेळेला शक्य आहे का हो? म्हणजे आपल्याला आधी जे सुरुवातीला देतात ना की हा सगळा डेटाबेस आहे, ह्या डेटाबेसमधलं तुम्हाला करायचं नाहीये किंवा विथ रेफरन्स टू डॅट करायचं आहे. मागे एकदा मी बघेल सरांना म्हटलं खरं म्हणजे तुम्ही बॉटनीचे आणि बायोकेमिस्ट्रीचे विद्यार्थी काय करतात ना ते सुद्धा द्यायला पाहिजेत म्हटलं. कारण आपल्याकडे द्रव्यगुण आणि रसशास्त्रातले कित्येक रिसर्चेस हे बॉटनीमध्ये किंवा बायोकेमिस्ट्रीमध्ये किंवा अन्य अशा डिसिप्लिन्समध्ये झालेले असतात. आम्ही पुन्हा करत असतो. बरं, त्यातही आम्ही काय करतो, अँटी मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी ऑफ तमुक तमुक, अँटी फंगल ॲक्टिव्हिटी ऑफ अमुक अमुक. काही संबंध आहे का आमच्या परिभाषेशी? काय गरज आहे प्रत्येक वेळेला त्या परिभाषेमध्ये बसवण्याची? एवढ्या लोकसंख्येचा असलेला देश जिथे आयुर्वेद जन्माला आला, आज आम्ही असं नाही सांगू शकत की आम्ही एक आमची रिसर्च मेथडॉलॉजी डेव्हलप करतोय आणि त्या बेसिसवरती आम्ही काम करणार आहोत. ते सगळ्यात जास्त संयुक्तिक ठरेल. चीन करू शकतं, जपान करू शकतो, जर्मनी करू शकतं, मग आम्ही का नाही? ठीक आहे, समोरच्याच्या भाषेमध्ये बोलावं ही गोष्ट मला मान्य, पण आमच्या मातृभाषेला मारून नाही ना. त्यामुळे आम्ही आमच्या भाषेमध्ये, आमच्या परिभाषेत प्रत्येक वैद्यांनी हट्टानी बोललं पाहिजे, फक्त लिहिताना वगैरे नाही बरं का. काही जण लिहितात ना सामान्य लोकांकरता, मी आतुर परीक्षण केल्यावर उदर परीक्षण करताना उदर आकोठन शब्दातून असे लक्षात आले की, देवा माझ्या, काय एका सामान्य वाचकाला कळणार आहे? तो म्हणे काहीतरी जडजंबाले बाबा, आपल्या काही कळत नाहीये. त्यामुळे असं न करता आपण एरवी हट्टून आपल्या परिभाषेमध्ये ज्या वेळेला आपण बोलायला सुरू करू, ती एक पहिली पायरी असेल ह्या आव्हानाला सामोरं जाण्याकरता. दुसरं, सहज जाता आता उदाहरण देतो, क्लिनिकल ट्रायल्स. पित्तज पांडूमध्ये दाढीमादी घृताचा असलेला रोल 30चा आकडा गाठायचा असतो ना, त्यामुळे त्या पित्तज पांडूचे 30 पेशंट उचलून आणायचे. एका महाविद्यालयात मिळतात पित्तज पांडूचे 30 पेशंट. बरं, ते मिळाल्यावरती त्यांना द्यायचं काय? दाढीमादी घृत सगळ्यांना? हा असा नाही रिसर्च होऊ शकत, हा असा नाही झाला पाहिजे. आम्ही कुठेतरी सांगितलं पाहिजे की ही आमची टर्मिनॉलॉजी आहे, ही रिसर्च मेथडॉलॉजी आहे, ह्यानी आम्ही पुढे जाऊ. ॲनिमल ट्रायल्स करतायत उंदरांवर, उंदरावरती वृक्षगुटिकेचे ॲनिमल ट्रायल्स. कारण आम्ही सुश्रुतांचं कल्पस्थान वाचलेलंच नसतं नाही का. ज्या मूषकाच्या, कोणाचा असेल तर माफ करा बरं का, ज्या मूषकाच्या शुक्रामध्ये विष आहे असं सांगितलंय की नाही, त्या मूषकाच्या शुक्रावरती आम्ही वृक्षद्रव्यांचे परीक्षण करतोय. क्या बात आहे. हे कुठेतरी काहीतरी डिटोरिएट होत चालले हो. उद्या एखादा परदेशातला माणूस जेव्हा ह्याच्यावर बोट ठेवेल आणि आम्हाला विचारेल ना की तुमचं शास्त्र असं सांगतं, मग ह्याच्यावरती करण्यामागे काय लॉजिकल रिझनिंग आहे, काय सांगणार होत आम्ही? बकरा परवडत नाही, एवढंच कारण आहे, दुसरं काही नाही आहे कारण. आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, मी मागेही बोललो होतो, DRDO मध्ये बकऱ्यांवरती अशा पद्धतीची संशोधनं चालतात.
आयुर्वेदातले असलेले आपली जी द्रव्य आहेत ना, त्यांची संशोधनं ही अज शरीरावर चालतात, कारण आमचे ग्रंथ असं सांगतात की अज शरीर हे मनुष्य शरीरासारखं बनलेलं आहे. पण आम्ही या बाबतीमध्ये कधी गांभीर्याने विचार करणार आहोत का? हा सगळा सिनारिओ कधी बदलणार आहे का? तर ते आमच्या समोरचं जे पहिलं आव्हान शिक्षण व्यवस्थेने सध्या उभं केलेलं आहे ते बदलणं आणि त्यातून बाहेर येणं हे कुठेतरी गरजेचं आहे. ह्याच्या पुढचं जे आव्हान आहे सगळ्यात मोठं, त्याच्या आधी एक थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. आजकाल आपण सगळीकडे ऐकतो ना, आयुर्वेदाला अच्छे दिन आलेत. तसे ते बऱ्याच गोष्टींना आलेत असं आपण ऐकतो. मला राजकारणात जायचं नाहीये, पण आयुर्वेदाबद्दल आपण ऐकतो. हे अच्छे दिन म्हणजे काय हो? कोट्यावधींची चाललेली तुमच्या औषधांच्या नावावरची उलाढाल, त्याच्यातही हर्बल आणि न्यूट्रास्युटिकल याची बेमालूमपणे केलेली आयुर्वेदामध्ये घुसखोरी, आणि ह्याचे आकडे फुगवून जे कोट्यावधींचे होतात ते दाखवून सांगायचं की आयुर्वेद आता काहीतरी मोठा होतो आहे, आयुर्वेदाची प्रगती होते आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतात की 2015 सालचं मी तुम्हाला सांगतोय, माननीय आयुष मंत्री श्रीपादजी नाईक यांनी राज्यसभेमध्ये जी स्टॅटिस्टिक्स दिली होती ती स्टॅटिस्टिक्स अशी आहेत की देशामध्ये त्यावेळेला आयुषचे जे एकूण पदवीधर होते ते किती होते माहितीये? 7.5 लाख. या 7.5 लाखांपैकी आयुर्वेदाचे पदवीधर आहेत 3,99,000. म्हणजे जवळपास 50-55% जास्त हे आयुर्वेदाचे असलेले आपण सगळेजण पदवीधर. त्यातले महाराष्ट्रातले किती होते त्यावेळेला? तर 69,478. ही 2 वर्षांपूर्वीची गत आहे. नवीन PG कॉलेजेसही येत आहेत, UG कॉलेजेसही येत आहेत. हा आकडा आतापर्यंत फुगलेला असणार आहे. आयुर्वेदिक डॉक्टर्सच्या संख्येमध्ये पहिल्या क्रमांकावरती जे राज्य आहे ते बिहार. कुठल्या डिग्र्या देतात ते विचारू नका, मला माहीत नाही, पण आयुषच्या अंतर्गत देत असावेत, कारण आयुष मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे म्हटल्यावरती. अर्थात विनोदाचा भाग वेगळा. पण दुसऱ्या क्रमांकावर आहे तो आपला महाराष्ट्र. थोडक्यात जर आयुर्वेदाबद्दलची कुठलीही स्ट्रॅटेजी डिसाईड करायची असेल तर त्याच्यामध्ये बिहार आणि महाराष्ट्र या दोघांची भूमिका ही महत्वाची असायला पाहिजे की नाही हो? आहे का? याचा फक्त विचार करा की स्ट्रॅटेजी कशा बिल्डअप होत आहेत, काय गोष्टी आपल्या समोर आज वाढून ठेवलेल्या आहेत, कशा कशा पद्धतीने त्या चालल्या आहेत. सहज कोणतरी उठून म्हणतो की आयुर्वेदाच्या हेवी मेटल्समुळे किडनी फेल्युअर होतं, लिव्हर फेल्युअर होतं. ऐकतो ना आपण सर्रास. किती वेळा आपण उलटून विचारतो, दाखव बरं एखादी केस. हे विचारायला लागा, हे विचारणं गरजेचं आहे. बरं, ज्या केसेस असतील त्या कोणाच्या असतात माहितीये का? हे जे रस्त्याच्या बाजूला तंबू ठोकून बसलेले लोक असतात ना, खानदानी दवाखाने, खानदानी आयुर्वेदिक जडीबुटी दवाखाने, अहो ह्या लोकांवर भोंदूंवरती आम्हाला कारवाई करता येत नाहीये. आयुर्वेदाला जर अच्छे दिन आणायचे असतील तर आयुर्वेदाचा सर्वसामान्य वैद्य हा त्याच्या केंद्रस्थानी असला पाहिजे, तर आयुर्वेदाला अच्छे दिन येतील. हे आम्ही ठणकावून सांगण्याची वेळ आहे. त्याकरता आम्ही जागं झालं पाहिजे. या भोंदूंवर कारवाया होत नाहीयेत, त्यात भर पडते. अजून कोणाची माहिती आहे? निसर्गोपचार तज्ज्ञ कोणी लावतो ना, नॅचरोपॅथी डॉक्टर आहे. नॅचरोपॅथी डॉक्टर म्हणजे काय असतो? BYNSचा तुम्ही जर पूर्ण आयुष मान्यता प्राप्त कोर्स केला असेल 5.5 वर्षाचा, तर तुम्ही नॅचरोपॅथी डॉक्टर झालात. पण तुम्ही घर बसल्या पोस्टलनी ज्या वेळेला 6-6 महिन्यांचे काहीतरी डिप्लोमे करता, घर बैठो जीतो जॅकपॉट, एक एक स्कीम भारी असतात आपल्याकडे. हे असे नॅचरोपॅथ म्हणून बाहेर पडणार आणि त्यानंतर मग सगळीकडे फोफावणार. ते फोफावल्यानंतर लोकांनाही माहीत नाहीये की नेमकं काय आहे. सामान्य जन भाबडे असतात ह्या बाबतीमध्ये, अजूनपर्यंत कल्पना नाही. असं वाटतं की हा माणूस आपल्या चांगल्या करता सांगतोय. पण हे सगळं होत असताना तो काय काय दिव्य सांगत असतो की मध्यंतरी एक त्या कोल्हापूरच्या एका क्वॅकला अटक करण्यात आली होती, आपल्याला माहित असेल. 1.5 तासाची ऑडिओ क्लिप फिरतीये व्हॉट्सअपवरती. त्याच्यात हे महान व्यक्तिमत्व सांगतंय की म्हणे आयुर्वेद असं सांगतो, सकाळी उठल्यावरती म्हणे आपली थुकी हातावरती घ्यावी आणि ती चेहऱ्याला चोळावी. म्हटलं आम्ही तर उलटताना पण नाही वापरत पानं, चेहऱ्यावर चोळावी. लोकांना खरं वाटतं. आपले काउन्सिलचे अध्यक्ष आलेले आहेत, आशुतोषजी स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी कारवाई केली. ती कारवाई केल्यानंतर आज परिस्थिती अशी आहे की ते सद्गृहस्थ ज्यांना पकडलं होतं ते पुन्हा बाहेर आहेत आणि पुन्हा प्रॅक्टिस करतायत. मग मला सांगाय नेमकं पाणी कुठे मोडतंय, ह्याला आवर कसा घालायचा?
खरं म्हणजे मी आशुतोषजींचं कौतुक करीन की त्यांनी ज्या पद्धतीने ही स्ट्रॉंग भूमिका घेतली आयुर्वेदाच्या बाजूने, की नाही आम्हाला भोंदू आम्ही टॉलरेटच करणार नाही. मगाशी माझ्याशी बोलत होते तेव्हा सांगितलं मला, म्हणे माझ्याकडे एवढे गठ्ठे पडलेले आहेत म्हणे की ज्यांच्या केसेस आम्ही ऑलरेडी नोटिफाय केले आहेत, पण पुढे गोष्टी हलत नाही आहेत. आता त्याला आम्ही तरी काय करणार? मला असं वाटतं की ही जर हतबल परिस्थिती निर्माण होत असेल तर मग आयुष मंत्रालय जे वेगळं निघालेलं आहे त्याचा नेमका काय उपयोग होतोय, तिथे नेमकं काय चालतं याचा कधीतरी विचार होणार का? हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला आम्हाला सर्वसामान्य वैद्यांना प्रॅक्टिसमध्ये फेस कराव्या लागतात अशा गोष्टी आहेत. आणि मग जे अच्छे दिन येतात ते ह्या लोकांना येतात. त्यात अजून एकांची भर आहे सध्या, आपण वाचलंही असेल, जे लोक सोशल मीडियावर माझ्याशी कनेक्टेड त्यांना माहिती आहे, पंचगव्य चिकित्सा. गायींबद्दल असलेला जो एक पूज्य भाव आहे, भक्तिभाव आहे, त्याचा कुठेतरी बिझनेस पर्स्पेक्टिव्हनी वापर करणारे लोक या कोर्सला मान्यता काय माहितीये का? 10वी पास. कोण कोण सोडून देते? चांगलं ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे तिथे. 10वी पास फक्त तिथे जायचं, प्रॅक्टिस जास्त चालणार, खात्री आहे. प्रोपागंडाच आहे तेवढा. बरं काही होऊ शकत नाहीये, करू शकत नाहीये. पण या वेळेला जेव्हा मी सोशल मीडियावरून आवाज उठवला आणि त्यानंतर अगदी मागच्या आठवड्यात आदरणीय आयुष मंत्र्यांना सुद्धा या बाबतीत पत्र देऊन आलोय, तुम्हाला नंतर दाखवणार आहे मी. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला मी तिथे नोटिफाय केल्या त्यावेळेला तिथपर्यंत पोहोचलं की असे काहीतरी कोर्सेस चालू आहेत आणि बिनधास हे लोक सांगतायत, बाहेर लावताना स्वतःची डिग्री लावतात, गव्यसिद्ध डॉक्टर अमुक अमुक, पुढे MD कंसात पंचगव्य. काय व्हॅल्यू आहे का तुमच्या डिग्रीची? कशाला घेत आहे? हेच छान चाललंय ना सगळं. आणि मग ह्याच्या विरुद्ध जर का आम्ही बोलत असू, आम्ही जर काही करत असू, तर त्या बाबतीमध्ये लगेच आमच्यातलेच काही लोक असतात की ते म्हणतात जाऊ दे ना, कशाला तुम्ही त्यांच्या मागे लागताय. म्हटलं अरे त्यात काही स्वार्थ नाहीये, पण हे कुठेतरी होतंय हे आपल्याला अस्वस्थ नाही का हो करत? आणि कुठेतरी लोकांसमोर मांडावं असं आपल्याला वाटत नाही का? मला कुठून तरी वाटतं तेवढ्या खातर फक्त हे करणं चालू असतं. मला सांगावं, जिथे तुमच्या प्रिस्क्रिप्शनलाच काय व्हॅल्यू आहे? तुमची औषधं जिथे कांद्या बटाट्यासारखी विकली जात आहेत, कोणी जातो सांगतो ती जरा 450 ml ची महाराज नदीची बाटली दे रे, दिली काढून. कोणी सांगतोय तर जरा सुवर्ण सुटशेखर दे, दिला काढून. मी पुण्यात प्रॅक्टिस केली आहे, पुण्यात असे धन्य नग असतात काही काही. पेशंट येऊन सांगतो डॉक्टर 2 दिवस खूप सर्दी होती, ताप होता, शिरशूल होता. पुणेकर बोलतात आपल्या टर्मिनॉलॉजी. पण म्हणे काय ते सगळ्यावरती त्रिभुवन कीर्ती घेतली 2 दिवस, महासुदर्शन काढा पण घेतला, काही फरक नाही पडला, आता तुम्ही काय ते द्या. मी झालं सेल्फ मेडिकेशन घेऊन डिक्लेअर करून झालं की या दोन्ही गोष्टी फेल्युअर आहेत, माझ्यावर काही परिणाम करत नाहीत. ती त्रिभुवन कीर्ती बापडी आज जाऊन रडत असेल, काय परिणाम करत नाही, कारण अवस्थाच नाहीये ना त्रिभुवन कीर्ती देण्याची. मग हे सेल्फ मेडिकेशन आम्ही ज्या वेळेला प्रमोट करतोय अशा पद्धतीने, त्यावेळेला कुठेतरी हे बघायला नको का? मी आदरणीय आयुष मंत्र्यांना जे पत्र दिलंय त्याच्यामध्ये हा मुद्दा आवर्जून मांडला की आयुर्वेदाच्या प्रत्येक वैद्याच्या प्रिस्क्रिप्शनला व्हॅल्यू असली पाहिजे आणि तुमच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय आयुर्वेदाचं कुठलंही औषध विकलं जाता कामा नये. जामनगरला जसे कोर्सेस चालू आहेत B.Pharmचे, M.Pharmचे, आयुर्वेदातले कोर्सेस चालू आहेत. अहो महाराष्ट्रभर सगळीकडे कोर्सेस राबवता येतील ना. बंधनकारक करा की त्या लोकांनीच पुढे आयुर्वेदाची औषधांचं दुकानं टाकावं, नाही तर कोणीही एज्युकेशनल क्वालिफिकेशन नसलेला माणूस बिनधास्त त्या दुकानात बसतो. कोणी गिराईक येतो त्याला म्हणतो काय डायबिटीसवरचं कुठलं चांगलं औषध आहे, मग तो लगेच कुठेतरी इथे तिथे चाच पडतो, एखादं काहीतरी काढून गळ्यात मारून मोकळा. त्यातून ज्याच्यावर स्कीम जास्त असतील अशा कंपन्या जास्त. आपण हमखास बघता की नाही, काही ब्रँड हे सतत दिसतात आपल्याला, बाकीचे तेवढे दिसत नाहीत. त्यामुळे हे एकीकडे कुठेतरी एका पद्धतीने ह्या लोकांनी जो चुथडा केलेला आहे आयुर्वेदाच्या नावाखाली, हा कुठेतरी आम्हाला वैद्यांना भोगावा लागतोय. हे तुलनेमध्ये लो प्रोफाईल झालं बरं का. एक हाय प्रोफाईल पण आहे खूप मोठं. 4 ऑगस्टला वर्तमानपत्र आपण जर वाचली असतील तर त्याच्यामध्ये एक पान भरून जाहिरात प्रसिद्ध आली होती. त्याच्यामध्ये असं दिलं होतं की आयुर्वेदाचे आधुनिक ऋषी अमुक अमुक यांचा आज जन्मदिवस आहे. वाचलीत का आपण ती? आयुर्वेदाचे ऋषी? काही वाटत नाही का आम्हाला असं
की हे कोण आहे, काय म्हणतायत. मी सहज मजेने कमेंट लिहिली की कदाचित उद्याला बालकृष्ण संहिता म्हणून ग्रंथही लिहितील आणि चरक संहिता एक्सपायर झाली असंही सांगतील. त्याच्यावरती एकाने कमेंट केली की ते खरंच लिहितायत. म्हणजे बघा, काळाची पावलं ओळखणं हे काय असतं. आणि म्हातारी मेल्याचं दुःख नाही हो, काळ सुकावतो आणि तो सुकवत जाणार आहे अशाच पद्धतीने, की आम्ही गप्प बसतोय या सगळ्यांच्या बाबतीमध्ये. मग आमच्यातलेच पुन्हा काही लोक म्हणतात, मला एकाने परवाला एक सल्ला दिला, मला म्हणे पण तुम्ही त्यांच्याकडून एंटरप्रेन्योरशिप शिका ना. म्हणजे काय बिझनेस चालवायचंय, प्रॅक्टिस म्हणजे. चरक काय सांगतायत तुमच्या चिकित्सेबद्दल, चिकित्सा पडण्याबद्दल, की चिकित्सा ही केवळ अर्थोपार्जना करता जर का तुम्ही करत असाल तर तुम्ही ती सोन्याची राशी सोडून पांशु राशी मुपासते, असे चरकांचे शब्द आहेत. बरं, आज जे लोक तुम्हाला पाठिंबा देतील ह्या बाबतीमध्ये की चला 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 यांनी काहीतरी केलं, एंटरप्रेन्योरशिप तुम्ही देखील तशी करून दाखवा, हेच लोक उद्याला म्हटलं तुमच्याच बद्दल वाईट बोलायला कमी करणार नाहीयेत. कारण त्यांनी आज बस्तान कसं बसवलं स्वतःचं, तर ॲलोपॅथीचे सरसकट सगळे डॉक्टर वाईट आहेत, लुटारू आहेत, अशा पद्धतीने जाहिरातबाजी केली आणि नंतर स्वतःला तिथे बसवायला सुरुवात केली. उद्या आयुर्वेदातल्या वैद्यांच्या बाबतीतही हेच होणार आहे. आम्ही कुठेतरी गंभीर आहोत का, विचार करा. आम्ही कुठेतरी वोकल होत का ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये, आमची मतं आम्ही मांडतोय का ह्याचा विचार करा. माझ्या मते मागच्या महिन्यातली गोष्ट असेल की वर्तमानपत्रातच पुन्हा अशी मोठीच्या मोठी जाहिरात आली होती. त्या जाहिरातीमध्ये दिलं होतं की एक सेंटर उभं राहत आहे, रिसर्च सेंटर, आणि त्यात असं लिहिलं होतं की आयुर्वेदातलं अशा पद्धतीचं भारतातलं हे पहिलं रिसर्च सेंटर आहे. म्हणजे जामनगरला काय आहे, क्रिकेटचं स्टेडियम, त्रिवेंद्रम कबड्डीच्या मॅचेस होतात, प्रो कबड्डी लीग, जयपूर BHU हे कॉलेज, बाकीची सगळी जी आमच्याकडची महाविद्यालय आहेत, काय हो इथे रिसर्च होतच नाही. सगळे जे होणार ते तिथून होणार. म्हणजे आपली प्रोडक्ट्स ही ज्या वेळेला आपल्याला अप्रूव्ह करायची असतात त्यावेळेला आपणच आपली टिमकी वाजवायची आणि म्हणायची बघा रिसर्च झाला. आपल्याला यातलं गांभीर्य नाही का हो कळत आहे. आणि कुठपर्यंत कशा पद्धतीने चाललंय माहितीये का, ते मध्यंतरी त्यांनी जाहीर केलं होतं की रामायणातली संजीवनी मिळाली. अहो, जी गोष्ट हनुमानाला नाही मिळाली. बरं, ज्या वनस्पतीचं नाव मी वाल्मिकी रामायण काढून बघितलं त्या वनस्पतीचं संजीवनी असं नावही आलेलं नाहीये. बोला, हे लोककथेतून आलेलं नाव, त्याच्यावरती कोट्यावधींचा फंड घेतला आणि तो फंड घेऊन पुढे काय झालं विचारायचं नसतं. देशद्रोही असं एक सर्टिफिकेट मिळतं. हो, आमच्या नावाने अशी व्हॉट्सअपवरती पत्रबित्र फिरवलेली आहेत या सगळ्या बाबतीमध्ये. का तर आम्ही बोलतो, भूमिका घेतो, पण ही कोणीतरी घ्यावी लागेल ना. बरं, हे सगळं करून आमच्यातले काही भाबडे जीव, दोन पद्धतीचे असतात हा. त्यातले एक जे असतात ना, त्यांनी ह्यांच्या एजन्सीज घेतलेल्या असतात आणि दुसरे असतात ते भाबडेच असतात. तुला काही कळत नाही. तो अगदी बरोबर आयुर्वेदाला येऊन पडलेला असतो, अगदी योग्य. त्यामुळे ते लगेच म्हणतात जाऊ दे ना, पण त्यांच्या निमित्ताने आयुर्वेद घराघरात पोचला ना. आयुर्वेद घराघरात पोचला म्हणजे काय, लोकांनी दिनचर्या फॉलो करायला सुरुवात केली नाही. लोक ऋतुचर्या पाळतात नाही. पथ्य पाळायला सुरुवात केली नाही. मग आमच्या टूथपेस्टच्या रॅकमधली कोलगेट जाऊन तिथे दंतकांती आली म्हणजे आयुर्वेद घराघरात पोचला का, ह्यांची प्रोडक्ट्स पोचली. किंबहुना आयुर्वेदाच्या गुडविल खाली हे घराघरामध्ये पोचले. आणि ही गोष्ट कुठेतरी आपण, तुम्ही, आम्ही ठामपणे सांगणं गरजेचं आहे. हा कुठेतरी स्टँड आज गरजेचा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मुद्दाम म्हटलं की हा सगळा विषय तुमच्या समोर मांडीन. खरं म्हणजे बोलण्यासारखी आव्हानं चिकार आहेत, पण सगळीच काही कव्हरअप होणार नाहीत. त्याला कारण असं की तुमचे अग्नी खवळायला लागलेले आहेत आणि मग ते पित्त अजून 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 ओढत ठेवून त्याचा स्फोट करवायचा नाहीये मला. पण अर्थात हे सगळं ज्यावेळेला होतंय त्यावेळेला फक्त महत्वाचे एक 2-3 मुद्दे मांडतो आणि थांबतो. एक जो अतिशय महत्वाचा मुद्दा जो होता की एक डिग्री आपल्याला हातात पडली ना की सर्वस्व मिळालं असं नाहीये. तिथून आपला स्ट्रगल खऱ्या अर्थाने चालू झालाय. आपण शिकणं तिथून चालू झालेलं आहे आणि ते समाज घटकांतल्या प्रत्येकाकडून शिकावं अशा पद्धतीने आहे. अविपाश्च गोपाश्च चरक सांगतायत ना की त्यांच्याही कडून आम्ही ते ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि त्याकरता आधी स्वतःला चांगलं मेंटेन करणं गरजेचं आहे. सेल्फ ग्रूमिंग हा अतिशय महत्वाचा असलेला भाग आहे. हा आपल्याला सांगावा लागतो. खरं म्हणजे आपल्या अभ्यासक्रमातच इन्व्हॉल्व्ह करावा अशी परिस्थिती आहे. आयुर्वेदिक डॉक्टर हा आपल्याला हमखास ओळखता येतो रस्त्यावरून जाताना. एखादा चौकड्यांचा शर्ट, इस्त्री केल्याचा काही पत्ता नाही,
केस चप्पून बसवलेले तेल लावून, बरोबर जाणारे काढ्यांचे वास. म्हणजे मला मान्य आहे बाबांनो, तुम्ही कामं खूप करता, ते सगळं होणं हे स्वाभाविक आहे, त्याच्यात काही गैर नाही. पण तुम्ही कुठलाही पोशाख घालाल, तो भले भारतीय पोशाख असेल, आमचे वैद्य सुविनय दामले सर बसलेत, कायम भारतीय पोशाखामध्ये असतात, किती नीटनेटकं. आमचे वैद्य हरीश पाटणकर सर बसलेत, मी आज सकाळी त्यांना बोललो, यू आर वन ऑफ द बेस्ट ड्रेस्ड आयुर्वेदिक फिजिशियन्स. की म्हटलं अप टू डेट तशा पद्धतीने राहणं हे गरजेचं आहे. नाही तर आमचे अर्धे लोक म्हणजे ह्याला बघू ना कधी कोसळतोय असं वाटेल की बाबा रे, तुला काही रसायन हवंय का, एखादं वाजीकरण वगैरे चालू करू का. अहो साधं रेफरल लेटर आम्हाला लिहिता येत नाही नीट, काही आपलं वेड्यासारखं लिहायचं, पाठवून द्यायचं. हा प्रोफेशनलिझम आम्ही कुठून तरी MBBSच्या लोकांकडून शिकावा. कधी त्यांना वेडेविंद्र फिरताना बघितलेत का हो कधीतरी. मागे एकदा आपल्या एका वैद्यांना भेटायला गेलो होतो मी. आधी काही परिचय नव्हता, फोनवरूनच बोलणं झालं होतं. तिथे गेलो, व्याख्यान झालं, त्यानंतर म्हटलं सहज सरांना भेटून येऊ. गेलो, बाहेर एक माणूस तिथे बाटल्या साफ करत बसला होता आस्वारिष्टच्या. त्यांना म्हटलं की जरा डॉक्टरांना सांगा, म्हटलं वैद्य परीक्षित शेवडे आलेत, भेटायचंय. हां ठीक आहे म्हणे, बोला ना. म्हटलं नाही, म्हटलं आतमध्ये जाऊन जरा सरांना सांगा की वैद्य परीक्षित शेवडे आलेत, सरांना भेटायचंय. ओ मीच म्हणाला. मला 2 मिनिटं समजेना की आता काय बोलू, कारण ज्या काही दिव्य अवतारामध्ये ते सद्गृहस्थ होते. बरं, ते बाटल्या पुसत होते हे माझं ऑब्जेक्शन आहे, कुठलंही काम करायला कमीपणा नाही आहे. पण तोच रुमाल आपल्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या वेळेला असा खांद्यावर टाकून आपण रामू चाचा बनून जर फिरत असू, काय त्याच्यामध्ये आपल्याला अभिमानास्पद काय वाटतं का. आणि म्हणून कुठेतरी आपला एकंदर अपिअरन्स हा प्लीझंट आहे का. काय प्रत्येक वेळेला महागातले कपडे वापरण्याची गरज नाही आहे. चांगले धौत वस्त्र जे आम्हाला शास्त्रालाही अपेक्षित आहेत तेवढी चांगली व्यवस्थित घालून आपण जातोय का. आपली इमेज आयुर्वेदिक डॉक्टर म्हटल्यावरती काहीतरी अदबीची समोरच्याच्या मनात होतीये का, ही गोष्ट बघणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. अर्थात ही जी सगळी आव्हानं मी सगळी सांगितली, यामध्ये एकच मुद्दा जो आहे सर ते शेवट, तो सगळ्यात महत्वाचा असलेला आहे, आणि तो म्हणजे आत्मविश्वास. आत्मविश्वास हा कसा असावा माहितीये का तुम्हाला. एकदा बिल गेट्सनी म्हणे त्याच्याकडे जॉब इंटरव्ह्यू करता लोकांना बोलवलं. हे वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देऊन एवढे सगळे क्रायटेरिया जो म्हणे मान्य करेल, त्या सगळ्या क्रायटेरियातून पुढे जो व्यक्ती येईल त्याला आम्ही जॉब देऊ. आमच्याकडचा एक मुंबईचा होता जिग्नेश, गुजराती होता त्यामुळे जिग्नेस. मग त्यामुळे तो जिग्नेस गेला तिथे. एकही क्रायटेरिया पूर्ण केलेला नव्हता त्या जाहिरातीतला, पण पठ्ठ्या जाऊन बसला, कारण आत्मविश्वास जबरदस्त होता. बरं, तिथे जी काय 100 लोक आली होती. बिल गेट्सनी बोलायला सुरुवात केलं की हे एवढं सगळेजण तुम्ही जमलायत, चांगली गोष्ट आहे, असं तसं तसं. यातला म्हणे अजून एक क्रायटेरिया होता की ज्यांनी मास्टर्स केलेलं आहे असेच लोक मला पाहिजेत. 60 लोक उठून निघून गेले, 40च उरले. जिग्नेस तिथेच. बिल गेट्स म्हणाला आता 40 लोक जे आहेत त्यांच्यापैकी ज्या लोकांनी आपल्या हाताखाली कमीत कमी 100 लोकांना एक वर्षभराकरता ठेवलंय, अशाच व्यक्ती मला पाहिजेत, बाकीचे जाऊ शकता. ह्या 40 पैकी 20 उठून गेले, जिग्नेस तिथेच. मग त्यानंतर तो म्हणाला की आता म्हणे माझा जो प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट असणार आहे चीनमध्ये. तर ज्यांना मॅन्ड्रीन कळते बोलायला असेच फक्त कंटेंडर्स माझ्याकरता हवेत, कॅन्डिडेट्स, बाकीचे नको आहेत. 18 लोक निघून गेले, 2 लोक राहिले, जिग्नेस तिथेच. बरं, बिल गेट्स गेला जवळ आणि त्याला म्हणाला दॅट्स अ व्हेरी हॅपनिंग मोमेंट फॉर यू, बोथ ऑफ यू गाईज आर सिलेक्टेड. आणि आता म्हणे तुम्ही दोघं एकमेकांशी जरा मॅन्ड्रीन मधून काहीतरी बोलून दाखवा. जिग्नेसने बाजूला बघितलं, गुजराती पलीकडे कुठे काय येतंय. पण त्याने बिल गेट्सला विचारलं, मोडकं तोडकं इंग्लिश काहीतरी करून गेला होता त्याच्यामध्ये, डू यू नो मॅन्ड्रीन. बिल गेट्स म्हणाला ऑफकोर्स आय डोंट नो मॅन्ड्रीन. त्याच्यावरती हा जिग्नेस लगेच बाजूला वळला आणि बाजूच्याला म्हणाला केमचो. अहो बाजूनी उत्तर आलं, मजामा. आत्मविश्वास जो असतो ना तो हा असतो आणि तो उपजत असावा लागतो. आणि त्याच्याकरता अतिशय महत्वाची असलेली गोष्ट जर कुठली असेल तर आमचं आत्मभान आहे. अहो हा तोच महाराष्ट्र आहे ना की ज्याच्या राजाला तिथे बोलवलं गेलं होतं आग्र्याच्या दरबारामध्ये, जो बादशाह स्वतःला आलमगीर म्हणवत होता.
या आलम हिंदुस्थानचा असलेला बादशाह, ज्याच्या दरबारामध्ये बोलतानाच नाही खोकताना परवानगी घ्यावी लागायची, अशा त्या दरबारामध्ये हा वीरपुरुष ज्या वेळेला उभा राहिला आणि त्या सह्याद्रीच्या सिंहाची गर्जना तिथे ऐकायला आली की हाच अपमान जर का करायचा होता तर आम्हाला बोलवायचंच नव्हतं, नको त्या बादशाची खिलत, आणि असं म्हणून ताड ताड पाठ वळवून ते तिथून निघून जातात. अशा त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आम्ही प्रत्येकाने घेतला पाहिजे. आज एक अतिशय चांगली गोष्ट होतीये की वैद्यगण एकवटतोय, या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय सजग होतोय. तुमच्यामध्ये कित्येक सगळे तरुण दिसतायत. विशेषतः आजच्या याही गोष्टीनंतर मागच्या 1.5 वर्षांपूर्वीचं जे आपलं झालं होतं त्यानंतर एक खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळत होता लोकांचा. माझी इच्छा आहे की त्याच्यातून थोडंसं पुढे जाऊया आणि मग लोकांना जो प्रश्न पडतो की या बाबतीमध्ये मी काय करू शकतो, मी काय करू शकतो माहितीये का? अख्खं आभाळ फाटलंय, 1 टाका माझा, एवढं प्रत्येकाने करा ना. बघा ही परिस्थिती आपण कशी भरून काढूया. आणि म्हणून एव्हिडन्शियल आपल्याला सगळ्या गोष्टी लागतात ना, म्हणून काही गोष्टी मुद्दाम आणल्यात ज्या मगाशी आपण बघत होतो. ते मगाशी ज्या इमेजेस होत्या त्या जरा इमेजेस मगाच्या जरा रन करा 1 बाय 1. हे मुद्दाम काही स्क्रीनशॉट्स आणलेले आहेत. माझ्या प्रसिद्धी करता नाही, मी काय करतोय एक छोटंसं उदाहरण म्हणून. पहिल्यापासूनच जरा दाखवा. डायरेक्ट ओपन होतील नाही. इमेज व्ह्यूअर मधून होते. मी सांगतो, ही फेसबुकची असलेली माझी प्रोफाईल. जे लोक ॲड नसतील जरूर ॲड व्हा. त्याला कारण एवढंच आहे की आपल्याला हे सगळं एकत्रित मिळून करण्याची असलेली गोष्ट आहे. या प्रोफाईलमध्ये फॉलोड बायचा जो आकडा दिसतोय ना 6817चा हा परवाचा आकडा आहे. आज मला माहित नाही तो किती आहे. हे वैद्य परीक्षित शेवडे यांचे फॉलोअर्स नाही आहेत, हे आयुर्वेदाचे फॉलोअर्स आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी 80 आणि 20 हा जो टक्केवारीचा स्टॅटिस्टिकल डिफरन्स आहे तो लक्षात घेतोय. पण तरी केवळ फेसबुकच्या माध्यमातून आपण एक 5-5.5 हजार लोकांपर्यंत थेट पोहोचतोय. माझा श्री व्यंकटेश आयुर्वेदचा जो व्हॉट्सॲपचा जी ब्रॉडकास्ट लिस्ट आहे त्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गोवा अशा 3 ठिकाणी पसरलेल्या आहेत. 3 राज्यांमध्ये एकंदरीत मिळून 7,500 नंबर्स हे आपल्याला तिथे ॲड आहेत आणि त्याच्या मार्फतही आयुर्वेद आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. माझ्या मते व्हॉट्सॲपवरचं एक जबरदस्त साम्राज्य ज्यांनी उभं केलंय ते आज दामले सर आपल्यामध्ये आहेतच, की त्यांचे आरोग्य टीप हे काय सुंदर पद्धतीने आयुर्वेद पोहोचवणं चालू आहे. हे फेसबुकचं. नेक्स्ट प्लीज. ह्या काही चर्चांमध्ये, डिबेट्समध्ये ज्या वेळेला बोलवलं जातं, पेड नाही, हे 10 वेळा अंडरलाईन करून सांगतोय. हे डिबेट्स असतात, तिथे तुम्हाला कोणी काही देत नसतं, तुम्हाला बाजू आयुर्वेदाची मांडायची असते. पण हा गेल्या वर्षीच्या जागतिक स्तन्यपान सप्ताहानिमित्त जो कार्यक्रम झाला होता, माझ्याबरोबर मॉडर्नच्या असलेले एक डॉक्टर होत्या आणि त्यांच्याबरोबर मी तिथे त्या मंचावरून हे सध्या जे सांगतात ना की 2-2 वर्ष ब्रेस्ट फिडिंग करावं, हे आयुर्वेदानुसार शास्त्रीय नाही, ही गोष्ट लोकांपर्यंत दूरदर्शनच्या माध्यमातून पोहोचवली, तो हा कार्यक्रमातून पोहोचवली. नेक्स्ट. हे आपले IMAचे अध्यक्ष डॉक्टर लेले सर आणि साईड इफेक्ट्सवरती असलेला कार्यक्रम होता जय महाराष्ट्र वाहिनीवरती. पुन्हा तेच डिबेट, आयुर्वेदाची बाजू तिथे मांडणं. कारण एक गोड गैरसमज काही उत्पादकांनी आणि कंपन्यांनी केलेला आहे की आयुर्वेदिक मेडिसिन्सना कुठलेही साईड इफेक्ट नाहीत. असं नाही होत ना.
तसं जर का असतं तर प्रयोगशमयेद व्याधी योन मन्य मुदीर आहेत हे सूत्र झालं नसतं आमच्याकडे. ते होत नाहीत कारण आम्ही ते करून देत नाही. याच्या खातर त्या वैद्याची भूमिका महत्वाची आहे. हा मुद्दा जो मांडला तो या डिबेटमध्ये मांडला होता. नेक्स्ट, हे खरं म्हणजे मी शेवट दाखवणार होतो पण हरकत नाही. हे मागच्याच आठवड्यामध्ये माननीय केंद्रीय आयुष मंत्री जे आहेत श्रीपाद भाऊ नाईक यांना पत्र दिलं मी. या पत्रामध्ये तुम्हाला बोललो ते सगळे मुद्दे कव्हरअप केलेले आहेत आणि त्यात मी आवर्जून सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने रेल्वे मंत्रालय हे ट्विटरचा वापर करतं, तुम्ही PNR द्या, फक्त तुमची समस्या सांगा, तुम्हाला अटेंड केलं जातं. सुषमा स्वराजजी आपल्या परराष्ट्र मंत्री वापरतायत, सक्षमपणे ट्विटर वापरतायत. तशाच पद्धतीने आयुष देखील ट्विटर वापरू शकतं. जागोजागचे वैद्य त्यांच्या समस्या ह्या तुम्हाला टॅग करून तिथे पोहोचवू शकतात. मी भाऊंना म्हटलं की भाऊ, जेव्हा वैद्य स्वतः स्वयंसेवक बनायला तयार आहेत तेव्हा अजून काय पाहिजे हो? की आसपास ज्या भोंदू लोक प्रॅक्टिसेस करतायत तेवढं तर पहिलं साफसफाई करूया, नंतर मग जे करायचं त्या गोष्टी चालू असतातच. कारण आम्ही एथिकल प्रॅक्टिसवर विश्वास ठेवणारी माणसं होतो. आम्ही असे हसतानाचे फोटो आपल्या उत्पादनांचे नाही ना लावत. काही लोक लावतात की नाही, आपण बघतो. स्वतःला संतुलित करत करत आयुर्वेदाचं असंतुलन कसं होतं. नेक्स्ट, हे ट्विटर हँडल माझं, आपल्यापैकी किती जणांचं ट्विटर हँडल आहे? जरा हातवर करा बरं. हे मी आवर्जून विचारतोय. बाकीच्यांचं नाही आहे ना? ज्यांचं आहे त्यांनी कृपा करून ऍक्टिव्ह व्हा ट्विटरवरती, आणि ज्यांचं नाही आहे त्यांनी कृपा करून काढा. कारण ट्विटरचं महत्त्व हे खरं म्हणजे सोशल मीडियाचा वापर हा एक पूर्णतः वेगळा विषय होऊ शकेल प्रेझेंटेशनचा. पण मी केवळ महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की तुम्ही एक हॅशटॅग आयुर्वेद एवढं ट्विटरवरती ट्वीट्सला सर्च करून बघा. पहिल्या 5 ते 10 मध्ये तुम्हाला ज्या ट्वीट्स दिसतील त्याच्यामध्ये माझ्या ट्वीट्स नक्की असतील आणि त्याच्यातही त्या कंटेंट ट्वीट्स असतील. तिथे काही विकत नाहीये मी. नाही तर आजकाल असे लोक कमी सापडतात आपल्याला की ज्यांना काही विकायचं नाहीये पण ते तुम्हाला 4 चांगल्या गोष्टी सांगतायत. हे माझं नाही, अनुपम खेर यांचं ट्विट होतं. तर त्याच्यामुळे ट्विटरवर ऍक्टिव्ह व्हा. उपयोग काय होतो? हॅशटॅग जस्टिस फॉर AYU असा जर समजा उद्याला कोणी हॅशटॅग चालवला, 1000 ट्विट ह्याच्यावरती जर का पडले तर तो तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये येतो. म्हणजे तुम्ही सर्च करायला गेलात की लगेच ते पॉपअप होतं की हॅशटॅग जस्टिस फॉर AYU. याचा अर्थ भारतात कुठेतरी आयुर्वेदाच्या क्षेत्रात काहीतरी अडचण चालू आहे. ही गोष्ट तुम्ही थेट जगाच्या पाठीवरती त्या मीडियाच्या समोर मांडता. हे आपल्याला फुकट मिळत असलेल्या गोष्टी आहेत आणि आपण त्याचा वापर नाही करू शकलो तर मग आम्ही करंट आहोत. आणि त्यामुळे कृपा करून ट्विटर हँडल ऍक्टिव्हेट करा. दिवसाला एकदा बघावं, फक्त तेवढंच करा. जो हॅशटॅग आयुर्वेदावर असेल तो पुढे नेत चला, रिट्वीट्स करत राहा. आपल्यालाच त्याचा पुढे फायदा होत राहतो विषय मांडायला. नेक्स्ट, हा यूट्यूब चॅनल जो माझा मी चालू केलेला आहे, हाही हल्लीच चालू केलाय पण जवळपास एक 1500 तिथेही सबस्क्रायबर्स झालेत. दर आठवड्याला एक 3 ते 5 मिनिटाचा व्हिडिओ पुन्हा एकदा माझ्या जाहिरातीचा नाही, आयुर्वेदाचा फक्त मी तिथे घालत असतो की जेणेकरून लोकांपर्यंत खरा विषय काय तो पोचावा. अन्यथा आजकाल आयुर्वेदाचा सर्वोत्तम वैद्य कोण आपल्याला माहिती आहे ना? व्हॉट्सॲप. कोणी लिहिलेलं असू देत. खालील गोष्टी एकत्रित केल्यामुळे पुढच्या 81 गोष्टींवरती फरक पडतो. 81वी गोष्ट लिहिलेली असते, याने वार्धक्याचा नाश होतो. म्हणलं अरे तिथे पोहोचेपर्यंत माणूस 4 वेळा म्हातारा होईल. पण हे कुठेतरी आळा बसवायचा असेल तर आपण वैद्यांनी सोशल मीडियावर पहिल्यांदा ऍक्टिव्ह व्हा. कंटेंट लिहा. आयुर्वेद लोकांना समजेल अशा भाषेमध्ये मांडायला सुरुवात करा आणि मग हे सगळे बदल व्हायला लागतील. हा जो विषय जो तुमच्या समोर मांडतोय त्याच्या मागे कदाचित काही लोकांना वाटेल की काय एवढेच काही गंभीर आहेत का आव्हानं, त्यांनी थोडं त्यांच्या झोपेतून बाहेर यावं आणि बघावं. पण हे का बोलतो त्याच्या मागचं कारण नेहमीच कवी दुष्यंत कुमारांच्या ओळींमधून मी सांगत असतो, आजही सांगतोय. हो गई है पीरसी पर्वत पिघलनी चाहिए, इस हिमालय में भी गंगा निकलनी चाहिए. आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त थी लेकिन किए बुनियाद हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सारी कोशिश है ये कि सूरत बदलनी चाहिए. मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. हे जितकं करतोय तितकी व्याख्यानही देतोय. आज संध्याकाळी सुद्धा 5 वाजता व्याख्यान असणार आहे, आपण आवर्जून उपस्थित राहा. काल मी दुपारी गोव्याहून लँड झालोय, पेशंट्स बघितलेत. हो ते सांगणं महत्वाचं आहे कारण लोक म्हणतील हेच करतात बहुतेक.
तो तसं नाही, इज्जतीत प्रॅक्टिस करतो. काल आलो, पेशंट पाहिले, लगोलग रात्रीला निघालो, आज रात्रीच्या गाडीने पुन्हा निघीन, उद्या 2 दिवस पुन्हा पेशंट चेक करीन, लगेच मला परवा निघायचे नांदेडला, पुढे गोरठ्याला माझी 2 दिवस व्याख्यान आहेत. हे सगळं करता करता लोक विचारतात, हे एवढं सगळं करायला वेळ कसा जमतो? वेळ मिळतच असतो, आपण चकाट्या पिटण्यात तो घालवत असतो. कालच्या रात्रीचे शेवटचे 2 ट्विट हे मी गाडीत बसल्यावरती केलेले आहेत. त्यामुळे फक्त एक उदाहरण म्हणून तुमच्या समोर सांगतोय, काही मोठं करत नाहीये. एक आयुर्वेदाचा फॉलोअर म्हणून म्हणा किंवा एक विद्यार्थी म्हणून जेवढं करता येतोय तेवढं करतोय. तुम्हीही आवर्जून तशाच पद्धतीने करा. सरतेशेवट कुसुमाग्रजांचं कोलंबसाचं गर्वगीत आहे ना, त्याच्यातल्या शेवटच्या 2 ओळी फक्त आठवा. चला उभारा शुभ्र शिडेती या गगनावरती, कथा या खुळ्या सागराला, अनंतामुची ध्येयासक्ती अनंतानाशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला. जय आयुर्वेद.